मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅलो, मी गोरे बोलतीये. कोण गोरे? मी म्हटलं. अहो, असं काय करता आहात? आपण भडभडे मॅडमच बोलताय ना? हो, पण आपण कोण? माझा तोच प्रतिप्रश्न. अहो, असं काय करताय? आपण पारीला नव्हतो का भेटलो? तिथं तुम्ही मला तुमचा पुण्याचा पत्ता दिला होतात. म्हणाला होतात, काहीही प्रॉब्लेम असू देत माझ्याकडे या. बरं मग? मी गोंधळून विचारलं. बरं मग काय? अहो, आमचा प्रॉब्लेम झाला इथं. त्या पारीच्या घोडक्यानं आम्हाला हाताला धरून बाहेर काढलंय. आम्ही संकटात आहोत. हो, आणि आम्हाला रात्री 11 वाजताच घराबाहेर काढलंय. पण कसंबसं आम्ही रात्री 11 वाजता त्यांना हाकलूनही निघालोच नाही तिथून. आज आत्ता सकाळीच बाहेर काढणार होता, पण आम्ही दोघी. कोण दोघी? माझा त्रस्त स्वर. अजून लिंक लागत नव्हती भेजात. अहो, असं काय करताय? मी आणि माझी बहीण शिला. तुम्हाला नव्हतं का सांगितलं मी तेव्हा, की ही माझी बहीण शिला? तर तो घोडक्या एकदम चोर, नालायक माणूस निघाला बघा. तेवढ्यात फोन कट मीच केला. हॅलो, हॅलो, भडभडे मॅडम आहेत का? परत फोन आला. कोण पाहिजे? मीच दटावून मगाशी फोनवर बोलणाऱ्या श्रीमंतीजींना हटकावलं. नाही नाही, आम्हाला भडभडे मॅडम हव्यात. हां, मीच बोलते, बोला की. मी वैतागून आठवू लागले. बाईची चिकाटी दांडगी होती. परत फोन केला होता बाईने. अहो, तुम्हाला वेळ आहे ना? तर त्या घोडक्याच्या नीचपणामुळे आज आम्ही रस्त्यावरती आलोय. मी फार काही बोलत नाही. तो मला फोनही करू देत नाही. मी गुपचूप केलाय हा फोन. तेव्हा आम्ही 2 वाजता पुण्याला यायला निघतोय. 2 दिवस आमची राहण्याची व्यवस्था करा तुमच्या घरी. काय? पलीकडून विचारणा. मी हादरलेच. कोण कोणत्या अनोळखी बाया घरात राहायला? छे छे. अहो, पण मला माझ्या मिस्टरांना विचारावं लागेल हो. तुम्ही या तर मी बघते तुमची कोठे सोय होते का ते. बरं बरं. आता मी संध्याकाळी पुण्याला पोहोचताच फोन करते बघा. ठेवू का? असं म्हणून बाईंनी फोन ठेवला देखील. आधी काही माझी ट्यूब पेटेना. कोण बरं ही गोरे? मी डोक्याला ताण देऊन आठवू लागले. आणि माझ्या डोक्यात मघाशी पेटलेल्या ट्यूबचा प्रकाश आता लख्ख पडला होता. ही गोरेबाई म्हणजे पारीच्या वृद्धाश्रमात मला भेटलेली देखणी अबला होती. या सुप्रसिद्ध आश्रमाला एक निवांत महिला मंडळ भेट देऊन गेलं होतं. त्याची मी सदस्य होते. मी 2 वर्षांपूर्वी समाजसेवेचा विडा उचलला होता. त्याचेच हे पहिले वहिले गिरायक होते म्हणा. माझाच पराक्रम. तो प्रसंग मला आठवू लागला. त्यावेळी या बाईने माझे लक्ष वेधून घेतले होते. त्यातल्या त्यात महिला मंडळातील तरुण सदस्य म्हणून ती माझ्याकडे जास्तच लक्ष देत होती. आशेने पाहत होती. मीही मोठ्या कनवाने प्रत्येकाच्या हकीकतीशी समरस झाले होते. बोलता बोलता या गोरेबाईने त्या दिवशी आसवे टिपली होती. काय सांगू? अहो, आमची कर्म कहाणी काय सांगू? ही माझी बहीण शिला आणि मी शशी. मोठ्या उद्योजकाची मी पत्नी. ठाण्याला आमचा मोठा कारोबार. पण मुलानं अक्षरशः ट्रॅजेडी बघा. मग हिथं करमतं का? मुंबईचं फास्ट लाईफ सोडून राहायला माझा उत्सुकतापूर्ण प्रश्न होता. हो, छान आहे. रम्य निसर्ग परिसर. वेळ कसा जातो तेच मुळी कळत नाही बघा. किती रुपये हो? काही नाही. फक्त 2,000 रुपये महिना भाडे. छानच. पण मी बोलतानाच त्या बाईंचं निरीक्षण केलं. बाई गोरीपान होती. डोळ्यावरची चष्म्याची फ्रेम एकदम भारीतली, स्टायलिश वाटत होती. दोन्ही हातात सोन्याच्या पाटल्या बांगड्या होत्या. गळ्यात बकुळीचा हार, कानात सोन्याची बटणं असा साजशृंगार होता. एकंदर बाई सुखवस्तू वाटत होती. मग पैसे कोण भरतो? म्हणजे माझा मुलगाच. पण फार वाईट झाले हो. आम्हाला सुनेच्या नादानं चक्क हाकललं तेव्हा या पारीला आलो ही आणि मी. बाई सांगत होत्या. मी एकटीच जेवताना रेंगाळलेली. डायनिंग टेबलावरती त्या गोरेबाईंची करुण कर्म कहाणी ऐकत होते. मग तुमची बहीण? ती ना? ती होय, अनमॅरिड शिक्षिका म्हणून रिटायर झाले म्हणजे VRS घेतली आजारपणामुळे.
ती पण तुमच्या बरोबर इथेच राहते वाटतं. बरं छान आहे. दोघी बहिणी मिळून राहता वाटतं इथे. माझे औत्सुक्य अजून तरी अबाधितपणे प्रश्न विचारायला भाग पाडत होते. घ्या ना पुरणाची पोळी घ्या. ए शिला, तूप वाढ ग त्यांना. कसा वाटला स्वयंपाक? आम्ही दोघींनीच केलाय हो. फारच छान. आमच्या ह्यांना खूपच आवडते हो पुरणपोळी. मी लोणकडी तुपाबरोबर पोळी खात वर कटाची आमटी ओरपत म्हटलं. पण तुमचं नाव मला नाही सांगितलं तुम्ही. गोरेबाईंनी आता माझी माहिती विचारली. मी ती सांगितली. पुण्यात राहते वगैरे वगैरे. आम्हाला पुण्याची काहीही माहिती नाही. मुंबईकर आम्ही. पण जाताना तेवढा फोन नंबर द्या हा. शिवाय तुमचा मोबाईलही. गोरेबाई बोलत होत्या. जाताना मी त्यांना म्हटलं, अहो मी परत इथं व्हिजिट द्यायला येईन माझ्या मिस्टरांना घेऊन. आम्ही गाडीच घेऊन येऊ. त्यांना की नाही समाजसेवेची खूप आवड आहे. माझ्या बोलण्याचा खवचट महिला मंडळाला, विशेषतः अध्यक्षीणबाईंना खूप राग आला होता. काय नवयौवनेसारखी नवऱ्याचं कौतुक करते आहे. जाताना घोडक्यांनी 2 पुरणपोळ्या चकटपू बांधून देतात चरफडून नवरा काय कुकुळं बाळ आहे का असं खाऊन बांधून न्यायला. आणि गाडी काय फक्त हिच्याकडेच आहे? हिथं सगळे गाडीवाले आणि बंगले माडीवाले असे कॉमेंट्सही पास केले त्यांनी. पारीच्या आश्रमातून निघताना मी गोरेबाईंना फोन नंबर दिले. घोडक्यांनाही मी आमच्या ह्यांचे वर्णन करून तिथे परत येण्याचे आश्वासन देत निरोप दिला. एकंदरीत महिला मंडळ ट्रिप छान झाली होती. असा येताना शेरा मारून मी घरी आल्यावर अहोंना आपली करामत सांगितली व अभिमानाने त्या बाईंना मी आपला फोन नंबर व मोबाईल दिला आहे. उद्योगपतीच्या बायकोची ही अवस्था वगैरे वर्णन केलं. बघा मुलं असूनही ही वेळ. वृद्धाश्रमात राहण्याची यावी आईबापांवर वगैरे वगैरे. पटवून आपण दोघे किती सुखी आहोत असे सांगत अभिमानाने माझी मान ताठ करीत ट्रिपचा वृत्तांत मी ऐकविला होता. पुढे मी ते नाठाळ महिला मंडळही सोडले आणि ही पारीची ट्रिपही पार विसरून गेले होते. आज गोरेबाईंचा फोन येताच माझ्या साऱ्या आठवणी जागृत झाल्या. बाप रे, या बायका खरंच इथं आल्या तर त्यांची राहण्याची व्यवस्था मी कुठे करू? बिल्डिंग मधल्या 3 फ्लॅटमध्ये आम्ही 2 माणसं राहत असूनही त्यांना घरी राहायला ठेवायचे म्हणजे वांदेच होणार होते. ऑफिस घराच्या पसाऱ्यात कुठे ठेवू ह्यांना, त्या बायकांना? खरंच आल्या तर आली का पंचायत? त्यापेक्षा मदत म्हणून उचलून 4 पैसे द्यावेत. घरात राहायला ठेवून घेणे म्हणजे फारच होते नाही का? माझे मन बेचैन झाले. भडभडे आडनावाप्रमाणे मला अगदी आतून भडभडून आले होते. मी अस्वस्थपणे यरझाऱ्या घालू लागले. झाला प्रकार मी माझे मिस्टर श्री भडभडे यांना ट्रिपची आठवण करून देत अगदी पारी आश्रम भेटीपासूनचा ऐकवला. आता काय करायचं हो? त्या खरंच इथं आपल्या घरी राहायला आल्या तर? कोण ना ओळखीच्या ना पाळखीच्या. एका भेटीत काय कळणार कशा आहेत ते? चोरबीर असल्या तर काय करायचं? ठेवून घ्यायचं का त्यांना? माझे केविलवाणे प्रश्न, एक ना धड अनेक नाही नाही ते विचार मनात येत होते. पण मिस्टर भडभडे मात्र शांत. आपल्या बायकोने फोन नंबर देऊन जो उद्योग समाजसेवेचा पुळका दाखवून भलताच घोटाळा केलाय हे वरकरणी न दाखवता ते शांतपणे म्हणाले. त्यात काय, येऊ देत तर आधी खऱ्या. आपल्या घरी नाही तर ऑफिसमध्ये राहतील आपल्या, हे शांतपणे म्हणाले. घड्याळात जसजसे 6 वाजू लागले तसतसे माझे हृदय धडधडू लागले. त्यात आणखी एक कहर म्हणजे त्याच दिवशी आमच्या बिजी शेड्यूल म्हणून आम्ही माझ्या भाच्याच्या केळवणाचा प्रोग्राम श्रेयस हॉटेलमध्ये पूर्वनियोजित पद्धतीने आखला होता. त्यामुळे माझ्या बहिणीच्या घरची सर्व मंडळी रात्री बरोबर 8च्या ठोक्याला श्रेयसवर पोहोचणार होती. या बायकांच्या गडबडीत वेळ टळली तर केळवण देऊनही फुकटची बोलणी खायची वेळ आली असती. ही ही म्हाताऱ्यांची ब्याद आजच कुठून उपटते. मग त्यांना स्वयंपाक. आम्ही बाहेर पंचपक्वानाचे जेवणार आणि त्या पाहुण्या उपाशी? परत घर ऑफिसच्या साऱ्या किल्ल्या त्यांच्यावरती सुपूर्त करून जायचे का? वगैरे विचार मनात थैमान घालत होते खरे. पण मी वरवर एकदम शांत प्रसन्न वदने वावरत होते. संध्याकाळी 6:30 झाले तरी गोरेबाईंचा फोन आला नव्हता. 7:30 झाले तरीही फोन नाही की काही नाही. 7:45ला फोन वाजला. हॅलो, मी गोरे बोलते. आम्ही स्वारगेटला पोहोचलो पण मॅडम तुम्हाला फोन केल्यावर माझ्या मुलाचा मोबाईल लागला बघा. आणि आय एम हॅपी तो इथं आला सुद्धा घ्यायला. आम्ही आता मुंबईच्याच गाडीत बसतोय. थँक्स.
तुम्ही पॉझिटिव्हिटी म्हणाला होतात ना, आढेवेढे न घेता घरी न्यायला तयार झालात आणि लकीली आम्ही दोघी बहिणींचं नशीब फळफळले. आता आम्ही निघतोय मुंबईला. थँक्स, पुन्हा एकदा थँक्स. फोनवरचे हे बोलणे ऐकून माझा जीव सुटकेच्या आशेने भांड्यात पडला. तरीही वरून मानभावीपणाने मी गोरेबाईंना आता स्फुरण आल्यासारखे फोनवरून म्हटलं, बघा काही हवंय का? येऊ का स्वारगेटवर का मिस्टरांना पाठवू? पैसे हवेत का? संकोच करू नका, बिनधास्त सांगा. नको नको. अच्छा, मी फोन ठेवते. मीही आनंदाने हे समाजसेवेचे दुखणे गेले बाई एकदाचे असे म्हणून अतिव आनंदाने गिरकी घेत केळवण पार्टीसाठी तयार व्हायला लागले. मिस्टर भडभडे तसे डॅशिंग, पण या अनोळखी बायकांचे घरावर येणारे संकट टळले म्हणून तेही जरासे सुखावले असावेत. का चान्स गेला म्हणून दुखावले, कोण जाणे. एनिवे, मी सुटकेचा निश्वास टाकला एवढं मात्र खरं. असेच दिवस गेले. मी गोरेबाई प्रकरण पूर्णपणे विसरून गेले असतानाच पुन्हा 8 दिवसांनी आमचा फोन खणखणला. हॅलो, मॅडम आहेत का? कोण बोलतंय? मी गोरे. मी लगोलग फोन कट केला. परत फोन वाजला. अहो, कट झाला होता. भडभडे मॅडम आहेत का? बोला, मीच बोलते. काही नाही, तुम्हाला भेटायचंय हो मला. आम्ही ना इथे पुण्यातच आहोत. काय? मी 3 ताड उडालेच. अहो, इथं रूप लॉजवर उतरलोय सदाशिव पेठेत. तुम्हाला भेटायचंय आम्हाला. अहो, पण तुम्ही गिरगावला गेला ना त्या दिवशी? नाही हो. आमच्या मुलानं इथं लॉजवर सोडलं. त्याला अर्जंट पवार साहेबांचा कॉल आला, तो गेला हो. काय पवार साहेब? म्हणजे शरद पवार? मी बोलण्यापूर्वीच बाई म्हणते कशी, अहो तुम्ही येता का इकडे रूम नंबर 49ला? का आम्ही दोघी येऊ तुमच्याकडे? एक प्रॉब्लेम झालाय. याच तुम्ही मिस्टरांना घेऊन. बरं बरं, आता राहताय ना व्यवस्थित? इतर काही प्रॉब्लेम वगैरे अजिबात नाही. बरं, येतो आम्ही रात्रीला. असं म्हणून मी फोन बंद केला. आमची दोघांची स्वारी त्या दिवशी 8:30 वाजता रूप लॉजवर पोहोचली. नमस्कार चमत्कार झाले. मग गोरेबाईंना मी विचारले, पारीला घोडक्यांचा आश्रम गिरीवन सोडून का बरं आलात? काय सांगू हो तुम्हाला, त्या नीच माणसानं आम्हाला बाहेर काढलं, लुबाडलं. 40,000 रुपये घेतले. परतवर म्हणतो ज्वेलरी कुठाय? माणुसकी नव्हती त्याला. आम्ही काय नोकर होतो की काय तिकडे? रोज ऑर्डर सोडायचा, आज 10 माणसांचा खाना बनवा, उद्या 5 माणसांचा नाश्ता बनवा. शिवाय त्याची कुत्री सांभाळा, त्यांना खायला प्यायला द्या. बैल गाई म्हशी सांभाळा, विरजण लावा, लोणकडी तूप काढा, लोणची मुरंबे करा. एवढं करून परत पैसे द्या तिथं राहण्याचे. जरा पैसे संपले तर हाताला धरून बाहेर काढलं मेल्यानं. अहो, पण तुमचा मुलगा? त्याला नाही हो वेळ. तो ना लायझॉन ऑफिसर आहे. मोठा माणूस. गुप्त काम असतं ते. त्याला नाही हो वेळ. त्याची साऱ्या VIP-सोबत उडबस असते. सोन्याजी, मनमोहन सिंहजी, प्रतापराव, पवारसाहेब, CM, RR यांची कामं असतात हो त्याला. काय एवढा मोठा माणूस आहे तुमचा मुलगा? मी कमालीची भारावून गेले. तेच तर सांगते ना, हँडसम, हुशार, त्याला वेळच नाही. त्यानं आम्हाला इथं लॉजवर सोडलं आणि तो गेला त्याच्या कामाला निघून. मग आम्हाला कशाला बोलावलंत? काही नाही हो, थँक्ससाठी. तुम्ही मला फोनवरून धीर दिलात म्हणून आम्हाला मुलगा भेटला हो. आम्ही इथं आलो. बरं, मग आता पुढे इथं किती दिवस मुक्काम म्हणायचा? काही नाही काळजी. तो सुनील येणार आहे ना, तोच ठरवेल आता काय ते पुढचे प्लॅनिंग. पण इथलं दिवसाचं भाडं किती? 200 रुपये. परवडेल तुम्हाला? स्पष्टच विचारते. बाई हसल्या खुदकन. मग जेवण? अगत्यामध्ये सकाळी संध्याकाळी. लॉजवर त्याचे वेगळे 50. पण मग एवढे पैसे? अहो आहेत. आमचं पेन्शनचं काम झालंय, त्यामुळे काळजीच मिटले. बरं, तुम्ही चहा पाणी काय घेणार? अगं शिला, यांना बिस्लरी दे नवीन फोडून. मी रूमकडे कटाक्ष टाकला तर टेबलवर नव्या 10 बिस्लरी बाटल्या मांडून ठेवल्या होत्या जणू. तिथेच फरसाण, शेव, बाकरवडी, करंज्या, शंकरपाळ्या आणि बिस्किटांची पॅकेट्स होती. चला, म्हणजे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. मुलानंच तुम्हाला हिथं सोडलंय, तेव्हा तोच पुढे बघणार आहे हे ऐकून बरं वाटलं मनाला. असं म्हणून मी व हे सटकलो. बायका रूप लॉजला मस्तपैकी ऐश करीत होत्या. पुढे मी विसरून गेले. चला, शेवटी सोडून गेलेला मुलगा भेटला ते बरं झालं बाई. असं हुश करीत मी गोरे भगिनींच्या प्रकरणावरती पडदा टाकला तेथून निरोप घेऊन. पण एक दिवस साधारण 8 एक दिवसांनी परत फोन आला. हॅलो,
भडभडे मॅडम, एक प्रॉब्लेम झालाय. माझ्या मुलाची नोकरी सुटले. तुम्हाला सगळं सांगायचंय, येता का? कुठे? रूपवरच. अहो पण तुम्ही अजूनही लॉजवर? काय करणार, या ना लगोलग. त्या दिवशी बाईंचे 2 फोन आले. वाट पाहतोय सांगणारे. आम्ही दोघेही परत लॉजवर गेलो. म्हाताऱ्या एकदम टुणटुणीत होत्या. मुलाची नोकरी गेली म्हणतात, मग तरीही या ₹200 रोजचे भाडे असलेले लॉज घेऊन राहत आहेत. मी अचंबित झाले. बसा ना. अहो सुनीलची नोकरी गेले. आम्हाला काही एक सुचत नाहीये. त्याचा फोनही लागत नाहीये. पोरानं जीवाचं काही केलं तर काय हो करावं? आमचं सामानही आम्ही लॉक केले पुष्पांजली ट्रॅव्हलमध्ये. ते असं किती दिवस ठेवायचं? सामान? आम्हाला ही नवी माहिती मिळाली. हो, आम्ही पारीला. याला असं व्हीआयपीच्या मागे धावावं लागतं, म्हणून आम्ही मुंबईहून आणून इथं सामान म्हणजे फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, मिक्सर, डायनिंग टेबल वगैरे फर्निचर, कपाट, सायकली सारं पॅक करून ठेवले पुष्पांजली ट्रॅव्हल्समध्ये. अहो त्याचं वार पेश झालं असेल 50,000. ते सोडवायचंय. पण शशिकला गोरे अडखळल्याने माझी शंकेची पाल चुकचुकली. ही काय आता जर 50,000 मागू लागली सामान सोडवायला तर काय करायचं? अहो पण तुम्ही इतके दिवसात का हो नाही आणलं सामान सोडवून? अहो घर कुठं आहे? हा घर घ्यायला तयार नाही. आज मनमोहन सिंग तर उद्या सोनियाजी तर परवा विलासरावजी. अहो परवा तर प्रिया दत्त बरोबर होता. सारख्या मीटिंगा. अंबानी ग्रुपचं लायझॉनिंग मिळतंय त्याला. हा असा बिझी. ती मुग्धा सोडून गेलेली मग घर नाहीच करायला म्हणतोय. ही मुग्धा कोण? माझा प्रश्न. अहो आमची सून मुंबईला असते. शशी गोरेचं ते बोलणं ऐकून आम्ही दोघेही गळाठून गेलो. हा मुलगा पाहण्याची उत्सुकता आम्हा दोघांनाही लागली होती. बरं द्या त्याचा मोबाईल, मी लावते. इति मिस्टर भडभडे म्हणाले. अहो तो उचलतच नाहीये. द्या ना काकू, ट्राय करतील हे. मी अजिजीने म्हणताच बाईने एक नंबर दिला. तो काही लागेच ना. बरं निघतो आम्ही, तुम्हाला उगाचच त्रास. 2च दिवसांनी पुन्हा फोन. मिसेस भडभडे घात झाला. अहो तुम्हाला मुलाबद्दल सांगायचंय. लवकर या रूमवर. काय? मी आता जाम वैतागले. अहो सांगा ना फोनवर. अहो आमचा मुलगा काल आला होता. मी तुम्हाला फोन लावत होते त्याला भेटायसाठी. आत्ता येतो सांगून पैसे घेऊन पळाला की हो. किती? ते मी फोनवर नाही सांगत. तुम्ही लगेचच या. अहो हे नाही येत. मग येतो आम्ही ते आल्यावरती. आमच्या ह्यांना आता त्या बायका एकतर महामूर्ख वाटू लागल्या होत्या. हे म्हणत होते एकतर त्यांना मुलगा तरी नाही किंवा त्यांच्या मुलासुनेनं वाईट टाकलंय त्यांना. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती परिणाम तरी झाला असेल. मॅड चॅप्स आहेत त्या. मी म्हटलं चला तर बघूया काय झालंय ते. स्त्री हट्टापुढे कोणाचं चालत नाही हेच खरं. हे निघाले मज बरोबर. रूप लॉजवर पोहोचलो तर आज रूम क्लीन नव्हती. रूम फ्रेशनर मारलेला नव्हता. बिसलऱ्या रिकाम्या होत्या. खाण्याची नवनवीन पॅकेट्स नव्हती. बायका एकदम सिरियस मोडवरती होत्या. या, बोला. अहो बसा तरी. शिला चहा सांग. काय झालं? काही नाही हो. माझा सुनील पळाला कितीतरी लाख घेऊन. किती? कसं सांगू? अहो सांगा ना. आम्ही काय खाणार आहोत का तुमचे पैसे? कमीत कमी 50 तरी असतीलच. काय? आम्ही दोघेही एकदम ओरडलो. दागिने? ते तरी तुमच्याजवळ आहेत का? असे मी विचारलेले बायकांनी ऐकलेच नाही. एक मोबाईल द्याल का मला? तुमच्या नावावरती घेऊन. कशाला? म्हणजे त्याला फोन करीन. अनोळखी नंबर म्हटल्यावर तो घेईल. आम्हाला बोलता येईल. हे जाम वैतागले. कुठे असेल कोणास ठाऊक. बघा मोबाईल देता आला तर. माझे फोटो जा घेऊन जा. मोबाईलसाठी लागतात ना. श्रीमती गोरे भगिनींचा चहा घशाखाली उतरेना आमच्या. तसाच कसा बसा तो ढोसून आम्ही निघालो एकदाचे घरी तेथून. यांना मोबाईल हवाय म्हणे. चॅप्टर आहेत दोघी. खरंच या गोरे भगिनींच्या प्रकरणामुळे खरोखरच वेड लागायची पाळी आली होती आम्हा पती पत्नीवर. मला तर जाम भडभडून रडू येत होतं. दुसरा दिवस गेला असेल तसाच जेमतेम. तोच तिसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता घरावरची बेल वाजली. तो काय श्रीमती शिला व शशी दारात साक्षात हजर. सोफ्यावरती अंग टाकतच शशी गोरे बोलल्या. अहो आमच्या मुलाचं लफडं म्हणजेच बाई प्रकरण आहे ते तुम्हाला सांगायला आम्ही हितवर आलोय. तो तिच्याच मागे लागून गेलाय. जवळ कितीतरी कोटीत अमाऊंट असेल. घेऊन पळालाय.
अहो पण तुमच्याजवळ एवढे पैसे कोठून हो आले? मुंबईची जागा विकली. काय? नवीनच एक धक्का बसला. पण तरी तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी कोणाला दिलीत? त्याने बळच घेतला आमच्याकडून. आता गोरेबाईंचे बोलणं ऐकून आम्हाला चक्कर येऊ लागली होती. मग कुठे असेल तो? असेल उत्तम नगर शिवण्याला, तिच्यासोबत राहत. अहो पण तुम्हीच म्हणालात ना की तो व्हीआयपीच बरोबर असतो म्हणून. सोन्याजी शरद पवारांचा राईट हँड. पण तुमचे मग पैसे घेऊन जातो म्हणजे? मग? मी तर अवाक झाले होते. तोंडातून ब्र निघत नव्हता. धक्क्यावरती धक्के बसत होते. चला तुमच्या गाडीतून शिवण्याला जाऊया. मला माहीत आहे तो अजून लांब पळून जायच्या आत चला जाऊया. प्लीज गाडी काढा. माझे कितीतरी कोटी आहेत त्याच्याकडे. मी विनंती करते. चला त्याला पकडून आणूयात. त्याआधी पोलीस कंप्लेंट तरी करा. नको. पुण्याचे पोलीस खूप करप्टेड आहेत. वा रे. पुणे मुंबई पोलीस बेस जसे काही मुंबईचे साळसूदच आहेत म्हणानात. माझे तर आता अवसानच पार गळाले होते. या इरसाल श्रीमतीजींमध्ये किती फुकट वेळ चालला होता आणि गुंतागुंत तर वाढतच होती. गोरे पुत्राचे नाट्य रंगवत रंगवत या भगिनी शिला, शशी आम्हालाच उल्लू नाही ना बनवत, या शंकेने मला चांगलेच घेरले. हा शेवटचा प्रयत्न. चला हो. मी अहोंना बळीच गाडी काढायला लावली. गाडीत दोघेही श्रीमती इरसाल टुनकन उडी मारून बसल्या आणि काय आश्चर्य. आम्हाला पुण्यातलं काहीच माहिती नाही असं साळसूदपणे म्हणणाऱ्या पोपटासारख्या शिवण्याचा पत्ता सांगू लागल्या. गाडी शिवण्याजवळ पोहोचली. ए शिला, हेच नागा आशीर्वाद मंगल कार्यालय. हा हितलाच बोळ. लावा डावीकडे गाडी. तो भेटला तर बरं. पण मला नाही वाटत तो हिथं असेल म्हणून. शशी गोरेची बडबड चालूच होती. आम्ही गाडी पार्क करून एका नुकतेच वरच्या मजल्याचे बांधकाम चालू असलेल्या वरून स्लॅबचे पाणी वाहणाऱ्या जिन्यातून वर चढून गेलो. समोर पाहतो तर एवढे मोठे कुलूप. म्हटलं ना तो पळाला म्हणून. म्हाताऱ्या उद्गारल्या. चला खाली चौकशी करू शेजारी पाजारी. असा शहाणपणा मिस्टर भडभडांना सुचला म्हणून बरं मंडळी. नाहीतर या इरसाल श्रीमतीजींचा भांडाफोड झालाच नसता. त्याचमुळे तर आम्ही शहाणे झालो. तर आम्ही खालची बेल वाजवली. खादीच्या साडीतील गावरान पण जहाबाज बाईने दार उघडलं. नमस्कार. वरती गोरे नाही काळे राहतात. आम्ही संभ्रमात पडलो. काही बोलू नका. तो सुन्या गोऱ्या ना, तो पळाला त्या काळ्याच्या बायकोला आणि पोरीला घेऊन शान. काय? आम्ही दोघेही एकदमच किंचाळलो. तुम्ही कोण? असे त्या गावरान पुढारी बाईने विचारताच, ही माझी भाची, इति गोरे भगिनी. हे ऐकून आमच्या ह्यांचा चेहरा लालबुंद झाला आणि ते तडकलेच. जोरात खेकसत ओरडले. भाची बिच्ची कोणी नाही. यांच्या मुलांचा आम्ही तपास करायला आलोय. यांना मदत करायला म्हणून. माझ्या बायकोच्या फक्त ओळखीच्या आहेत या दोघी. सांगा कुठं यांचं कार्ट राहायला. ह्यांचा चढलेला आवाज व ढळलेला तोल ऐकून घरमालक बाहेरच्या खोलीत पॅन्ट सावरत आला. तोही खादी वेशातच होता. तो रागाने म्हणाला, ओ मावशी, आता सांगा की खरं काय त्य. तुमच्या गोऱ्या हिथं किती वर्ष राहतो या काळी संगत्य. अव माझ्या काळे नावाच्या मित्राच्या बायको बरोबर लपडं केलंय त्यानं. हा 42 आणि ती 52 बघा. ते करून भागलं नाही म्हणून त्याच्या 20 वर्षांच्या पुरीला बी नादी लावलंय त्यानं. हा समदा पैकाच बोलतोया. या म्हाताऱ्या इथं राहायला होत्या. त्यांना पारीला आश्रमात पिटाळलं. तिथलं पैसे त्यानं थकवल्यावरती ह्या इथं परत आल्या ती. आवया मावशींचं बाईंचं कित्येक कोटी रुपये घेऊन पळायलाय त्या बायांसंग. माझ्या मित्राचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलंय. म्याच शुद्धूया त्या सुन्याला. चांगलं फटकवणारच हाय बघा भेटल्यावरती. दिसला तर जीवच घेईन बघा म्या त्याचा. साहेब तुम्ही सज्जन दिसतायसा. तुम्हाला हाताशी धरून या बाया त्यांचं पोरगा आणि पैसे शोधाया निघाल्या ती. पण ते तर लय गुण उधळत फिरतया. गेलं 3 वर्ष हिथं त्या बायांसंग खातपीत ऐश करत राहत होतं. पतसंस्थेत कित्येक कोटी आहेत त्याचं. घरमालक एका दमात एवढं बोलला. म्हाताऱ्यांचं बिंग बाहेर फुटलं होतं. त्यांचा चेहरा पार पांढरा फटक पडला होता. पण उमेद आशा कायमच होत्या. मनात आम्हाला थापा मारल्याची अपराधी भावना तर अजिबात दिसत नव्हती. इतके दिवस अनेक भूलथापांच्या भुलभुलयात सज्जनपणे मदत करायला निघालेल्या आम्हा पती पत्नींना या 2 इरसाल श्रीमतीजींनी चांगलंच मूर्ख बनवलं होतं. त्या घरमालकाकडून निघताना मी कोणी आपल्याला पाहत नाही ना.
असं समजून आपल्याच तोंडात मारून शिक्षा करून घेतली. मनाशीच म्हटलं, देशील कोणाला आपला फोन नंबर मदतीसाठी कधी? करशील का मदत कधी कोणाचा पुळका येऊन? आम्ही गाडीतून त्यांना रूप लॉजवर सोडले कसे बसे. राग तर आला होता, पण बोलू शकत नव्हतो. म्हाताऱ्या इरसाल आहेत, गाठी मजबूत पैसा आहे. तेव्हाच लॉजवर राहणं, बाहेरचं जेवणं खाणं परवडतंय त्यांना. नसत्या लपड्यात पाय. उगाच आम्ही कळवळा घेऊन पोरगं शोधायला गेलो होतो. जातानाच ठरवलं, आता यांच्या नादी न लागणंच बरं. जाताना न राहून आमच्या अहोंनी सुचवलंच त्यांना, तुम्ही भाड्याच्या घरात राहा आणि स्वतःचं स्वतः करून खा की मुलाचा नाद सोडून. हो, पण घर कोण देणार? परत पाणी भरपूर हवं, फ्लॅट हवा, चाळीत नको, खाली हवं. आमची महागडी औषधं ठेवायला फ्रीजही हवा, वगैरे वगैरे टकळी चालूच होती. तेवढ्यात लॉज आले म्हणून बरं झालं. बस, पुढे निघतो आता आम्ही, हे म्हणाले. आम्ही निघालो. सेवा कार्यातले महान कार्यकर्तेच जणू आम्ही. पार विसरून गेलो गोरे इरसालींनी दिलेला मनस्ताप. आता परवाच फोन आला होता. अहो भडभडे बाई, तुम्ही तर आम्हाला विसरलातच की. जागा भाड्यानं पाहणार होतात ना, त्याचं काय झालं? पलीकडून विचारणा झाली. मी फक्त हो म्हणून फोनलाच हात जोडले. मनात प्रार्थना करत फोन बंद केला. फोन श्री परमेश्वराला विनवले, साकडं घातलं की आता कृपा करून या श्रीमती इरसालींचा फोन सुद्धा येऊन देऊ नकोस रे. जा तुम्ही जा. दिल्या लॉजवर ती तुम्ही सुखी राहा.